म्हणजे पूर्णवादीच्या कुठल्या तालुक्यातल्या आणि कुठल्या शाखेमध्ये नेमका काय प्रकार चाललेला आहे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मराठी महाराष्ट्राकडे येत आहे. येणाऱ्या काळामध्ये ती तुम्हाला माहिती दिली जाईल. पूर्णवादी बँकेनं भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिलेली आहे. ती कशी कबुली दिली हे तुम्हाला मी वाचून एकदा सविस्तर सांगतो. ते पैशाचे मालक आहेत, त्यांनी ठरवायचे बँकेतून पैसे काढायचे आहेत की नाही काढायचे. मी कोणाला काहीही सांगणार नाही, काही आवाहन करणार नाही. मी फक्त बँकेमध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे सांगणार आहे. आणि बँकेमध्ये जो काही गैरव्यवहार झालेला आहे हा लपून न राहणारा गैरव्यवहार आहे. बँकेचे व्यवहार हे सगळे ऑनलाईन आहेत. असं असताना कोट्यवधी रुपयांचं कर्ज जे जालना शाखेच्या व्यवस्थापकानं किंवा मॅनेजरनं तिथं दिलं, हे संचालक मंडळांना, तिथल्या होल्डरला, तिथल्या सीओना का माहिती नाही झालं आणि माहिती झालं त्याच्यावर का ॲक्शन घेण्यात आलेली नाही आणि ॲक्शन का घेण्यात आली नाही याचा अर्थ बँकेचे सीईओ, संचालक, बँकेचे अध्यक्ष हे सगळे मिळून अशाच प्रकारचा हा सगळा प्रकार करतायत का असाही सवाल उपस्थित झालेला आहे. दुसरा मुद्दा असा, 1500 कोटी रुपये बँकेचं टर्नओव्हर आहे, बँकेची फार मोठी रक्कम आहे आणि म्हणून या 8 कोटी रुपयांसारख्या क्षुल्लक आकड्याला कोणीही जुमानत नाही, काहीही बँकेला फरक पडत नाही असं इथं बँकेचं म्हणणं आहे. याचाही दुसरा असा अर्थ निघतो की हे कर्ज बोगस आहे, हे कर्ज बुडीत आहे, हे कर्ज परत येणार नाही हे बँकेनं आज मान्य केलेलं आहे आणि हा भ्रष्टाचार झालेला आहे हेही त्यांनी त्यांच्याच आव्हानामध्ये मान्य केलेलं आहे. नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. पूर्णवादी बँकेनं एक जाहीर आवाहन काल केलेलं आहे. मराठी महाराष्ट्रानं 2 वेळा जालना मर्चंट बँकेसंदर्भात आणि पूर्णवादी बँकेसंदर्भात जनतेला माहिती मिळावी म्हणून बातमी प्रसारित केलेली होती. त्या बातमीच्या माध्यमातून नेमकं काय घडलं आहे, जालना मर्चंट बँकेमध्ये नेमकं काय घडलं आहे, कशा प्रकारचा गैरव्यवहार झालेला आहे आणि पूर्णवादी बँकेमध्ये जशा पद्धतीने जालना मर्चंट बँकेमध्ये झाला तशाच पद्धतीनं पूर्णवादी बँकेमध्ये झालेलं आहे हे सांगण्याचं काम मराठी महाराष्ट्रानं 2 वेळा केलं आहे. आता या बातम्यानंतर पूर्णवादी बँकेच्या अध्यक्षांकडून म्हणा किंवा मग संचालक मंडळांकडून म्हणा किंवा मग जे कोणी सीईओ असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील त्यांच्याकडून म्हणा, एक काल रात्री उशिरा आवाहन जाहीर करण्यात आलं. मराठी महाराष्ट्रानं बातमी केल्यानंतर त्यांना उशिरा जाग आली. त्याला एक म्हणीमध्ये म्हणतात वराती मागून घोडं. आता पूर्णवादी बँकेनं जे वराती मागून घोडं आणलं त्यामध्ये काय लिहिलं आहे हे जरा तुम्हाला सविस्तर वाचून सांगतो आणि त्याचा अर्थ काय आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. म्हणजे पूर्णवादी बँकेनं भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिलेली आहे. ती कशी कबुली दिली हे तुम्हाला मी वाचून एकदा सविस्तर सांगतो. पूर्णवादी बँकेच्या सर्व ग्राहकांना आवाहन करण्यात येत आहे की बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून 31/3/2026 अखेर बँकेच्या एकूण ठेवी ₹961 कोटी, कर्जे 569 कोटी असा एकूण व्यवसाय 1530 कोटी रुपयांचा आहे. गुंतवणूक ₹439 कोटी. बँकेचा नेट NPA केवळ 62% आहे. तसेच बँकेचे सर्व संचालक मंडळ सदस्य हे बीड शहरातील असून नामांकित आहेत, सर्व परिचित आहेत. त्यामुळे मीडियामध्ये आमच्या जालना शाखेसंदर्भात येत असलेल्या बातम्यांमुळे गोंधळून न जाता बँकेवर विश्वास ठेवावा व आपणास या संदर्भात काही अडचणी आल्यास बँकेचे अध्यक्ष सुभाष जोशी, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेरकर तसेच संचालक मंडळातील सर्व संचालक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा असे नम्र आवाहन करण्यात आले आहे. ते पुढे असं म्हणतात, आमच्या जालना शाखेमध्ये पंचमुखी वेअरहाऊसच्या मालाच्या पावती तारण कर्जात पंचमुखी वेअरहाऊसचा प्रोप्रायटर रायचंद सखाराम कुरंगळ व या कर्ज प्रकरणातील कर्जदार यांनी संगनमत करून या सर्वांनी मिळून बँकेची दिशाभूल केली आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. पॉईंट बी नोटेड. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पुन्हा एकदा वाचतो. कर्ज प्रकरणातील कर्जदार यांनी संगनमत करून या सर्वांनी मिळून बँकेची दिशाभूल केलेली आहे. यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने या प्रकरणी कडक कारवाईचे निर्देश दिले असून त्यानुसार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 21/4/2026 रोजी या सर्वांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशन जालना येथे गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तक्रार दाखल केलेली आहे. बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नसल्याचा मला महेश पारगावकर यांनी सांगितलं
आणि मी याच्याही अगोदर कुलकर्णी यांना फोन केलेला होता, पहिली बातमी केली त्यावेळेस, की बँकेमध्ये नेमकं काय झालेलं आहे. आम्ही पूर्णपणे पारदर्शक आहोत, कुठल्याही प्रकारचा घोटाळा अजिबात झालेला नाही असं कुलकर्णी यांनी मला सांगितलं होतं 10 दिवसापूर्वी. मी जेव्हा बातमी केली त्या दिवसापूर्वी मला सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारचा आमच्या बँकेमध्ये काहीही घोटाळा झालेला नाही, पारदर्शक आम्ही आहोत असं कुलकर्णी यांनी सांगितलं होतं. इथे मात्र बँकेची कशा प्रकारची परिस्थिती आहे, कशा प्रकारे गैरव्यवहार झाला आहे हे स्वतः या ठिकाणी सांगतायत. काय सांगतायत हे? बँकेची दिशाभूल केलेली आहे कर्जधारकांनी आणि जो काही रायचंद कुरंगळ आहे यांनी सगळ्यांनी मिळून बँकेची फसवणूक केलेली आहे, अशा प्रकारचं इथं पत्र लिहितात. मात्र त्याच्या अगोदर कुलकर्णी म्हणतात बँकेमध्ये काहीही घोटाळा झालेला नाही. हा पहिला खोटारडेपणा यांचा इथं जाहीरपणे दिसून येतो. ते पुढं असं म्हणतात, आज अखेर या कर्ज प्रकारात 32 पैकी 9 कर्ज खाती बेभाग झाली आहेत व 23 खात्यावर एकूण कर्ज येणे बाकी रुपये 8,13,00,000 इतकी आहे व काही कर्जात वसुली चालू आहे. तसेच बँकेचा एकूण व्यवसाय हा 1,530 कोटीचा असल्याने या कर्जाची बँकेस तोशीस लागणार नाही, म्हणजे त्रास होणार नाही अशी आमची खात्री आहे. त्यामुळे प्रसार माध्यमातून बँकेच्या विरोधात प्रसारित होणाऱ्या बातम्यांमुळे विचलित न होता बँकेवर विश्वास ठेवावा. बँकेचे सर्व सभासद ग्राहकांचे बँकेबरोबर असलेले आर्थिक संबंध सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व संचालक मंडळ सदस्य, व्यवस्थापक मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी कटिबद्ध आहेत असं यांचं म्हणणं आहे. जर 32 पैकी 9 कर्ज खाती बेभाग झाली आहेत, ज्या 10 कोटींपैकी जे 10 कोटींना दिलेले जे 32 कर्ज खाती आहेत त्यापैकी 9 कर्ज खाती बेभाग झालेली आहेत. 23 खात्यावर एकूण कर्ज येणे बाकी आहे 8 कोटी रुपये 13 लाख इतकी आहेत व काही कर्ज वसुली चालू आहे. यापैकीच कर्ज वसुली चालू आहे, म्हणजे खाती कार्यान्वित आहेत आणि ते कर्ज देत आहेत असं यांच्यामधून निदर्शनात येतं. मग याच लोकांच्या विरोधामध्ये कारवाई करण्याचं कारण काय, याचं उत्तर बँकेने पत्रकार परिषद घेऊन द्यावं. दुसरा मुद्दा असा, 1,500 कोटी रुपये बँकेचं टर्नओव्हर आहे, बँकेची फार मोठी रक्कम आहे आणि म्हणून या 8 कोटी रुपयांसारख्या शिल्लक आकड्याला कोणीही जुमानत नाही, काहीही बँकेला फरक पडत नाही असं इथं बँकेचं म्हणणं आहे. याचाही दुसरा असा अर्थ निघतो की हे कर्ज बोगस आहे, हे कर्ज बुडीत आहे, हे कर्ज परत येणार नाही हे बँकेनं आज मान्य केलेलं आहे आणि हा भ्रष्टाचार झालेला आहे हेही त्यांनी त्यांच्याच आव्हानामध्ये मान्य केलेलं आहे. त्यामुळे हा सगळा काळा बाजार आहे हे जाहीर स्पष्ट होऊन जातं. या आवाहनाला कवडीमोल किंमत राहत नाही. मुळात ज्या व्यक्तींचं कर्ज इथं कार्यान्वित आहे, वसुली चालू आहे, कर्जाची वसुली चालू आहे, मग त्याच कर्जदारांच्या विरोधामध्ये कशी काय कारवाई करण्याचे आदेश देतात किंवा मग सूचना करतात, मागणी करतात पोलिसांमध्ये जाऊन, बँकेचे संचालक मंडळ ही कशी काय त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्याची मागणी करतात, हा सगळ्यात मोठा सवाल आहे आणि हेच गौड बंगाल आहे. आणि म्हणून बँकेमध्ये जो काही गैरव्यवहार झाला याची कबुली देणारा हा अहवाल आहे. एकीकडं सोशल मीडियावर बँकेमधले कर्मचारी, बँकेमधले जवळचे ठेवीदार, बँकेमधले काही शेअर्स होल्डर असतील यांना प्रेशराईज करून की काय त्यांना सोशल मीडियावर व्यक्त व्हायला लावलं जात आहे. मी माझ्या वैयक्तिक अकाउंटवर काही पोर्टलच्या बातम्या आणि काही लिंक्स शेअर केलेल्या होत्या. तिथं अनोळखी माणसं येऊन कॉमेंट करतायत, बँक फार मजबूत आहे, बँकेमध्ये सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे, बँकेमधल्या व्यवस्थापकांनी जे काही मॅनेजर आहेत त्यांनी ही चूक केलेली आहे, बँकेच्या मॅनेजरचा किंवा मग बँकेच्या सीईओचा किंवा मग संचालक मंडळांचा, बँकेच्या अध्यक्षांचा बँकेचाही काही त्याला संबंध नाही, बँकेला काहीही माहीत नव्हतं, ही एक चोरी आहे, चोरी करणाऱ्यांवर कारवाई नाही करायची तर काय करायचं, अशा प्रकारची मुक्ताफळं उधळण्याचं काम त्या ठिकाणी केले जात आहेत. या सगळ्या गोष्टी लोकांना दिशाभूल करणाऱ्या आहेत. खरं तर जशा पद्धतीनं ज्ञानराधा बँकेनं केलं तशाच पद्धतीनं पॅनिक होऊ नका, म्हणजेच काय तर इथं लोकांनी गडबडून घाबरून जाऊ नका, हे सगळं आम्ही व्यवस्थित करत आहोत असं आवाहन करणारं हे पहिलं आवाहन आहे. कदाचित पुढे येऊन आणखी उद्या दुसरं काही निघू शकतं. ज्ञानराधाने जे केलं तेच हे करतायत अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. या आवाहनामध्ये एक फार महत्त्वाची आणि संतापजनक आणि धक्कादायक सुद्धा त्यांनी गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. बँकेचं एकूण व्यवसाय हा 1,500 कोटीचा आहे आणि 8 कोटींनी काहीच होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. 8 कोटी म्हणजे तोंडाच्या भातपोळ्या आहेत काय की 8 रुपये आहेत ते.
पडले खिशातून आणि गळून जाऊ द्या, काय हरकत नाही, 8 रुपये तर आहेत, ते जातील कुठे. 1 रुपया की 8 रुपये आहेत, ते 8 कोटी रुपये म्हणजे तुमच्यासाठी छोटी मोठी रक्कम असेल. मात्र तिथं ठेवलेल्या लोकांनी 1-1, 2-2 लाख, 5-5 लाख रुपये ज्या FD आहेत त्या मोडून त्या परत घेण्यासाठी तुमच्याकडे आले, तर तुम्ही सलग त्यांना देणार आहात का आणि देत आहात का, असाही सवाल उपस्थित झाला आहे. बऱ्याचशा लोकांचे मला फोन आले, काय करायचं. मी अजिबात त्यांना काही सल्ले दिलेले नाहीत. ते पैशाचे मालक आहेत, त्यांनी ठरवायचे बँकेतून पैसे काढायचे आहेत की नाही काढायचे. मी कोणाला काहीही सांगणार नाही, काही आवाहन करणार नाही. मी फक्त बँकेमध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे सांगणार आहे. आणि बँकेमध्ये जो काही गैरव्यवहार झालेला आहे हा लपून न राहणारा गैरव्यवहार आहे. बँकेचे व्यवहार हे सगळे ऑनलाईन आहेत. असं असताना कोट्यवधी रुपयांचं कर्ज जे जालना शाखेच्या व्यवस्थापकानं किंवा मॅनेजरनं तिथं दिलं, हे संचालक मंडळांना, तिथल्या होल्डरला, तिथल्या CEOंना का माहिती नाही झालं, आणि माहिती झालं त्याच्यावर का ॲक्शन घेण्यात आलेली नाही, आणि ॲक्शन का घेण्यात आली नाही, याचा अर्थ बँकेचे CEO, संचालक, बँकेचे अध्यक्ष हे सगळे मिळून अशाच प्रकारचा हा सगळा प्रकार करतायत का, असाही सवाल उपस्थित झालेला आहे. लोक म्हणतायत बँकेच्या अध्यक्षांना काय माहीत असणार आहे, तिकडे त्यांनी कर्ज वाटप केलेलं आहे. बँकेच्या नियमावलीनुसार मला जी माहिती मिळाली किंवा मला जी माहिती आहे त्यानुसार कुठल्या एखाद्या शाखेच्या मॅनेजरला 25 लाख रुपये कर्ज त्याच्या स्तरावर द्यायचा अधिकार जरी असला तरी ते कर्ज आम्ही इथं दिलेलं आहे ही बॉडीला सांगावं लागतं, तिथल्या बँकेच्या संचालक मंडळाला सांगावं लागतं. आणि ते सगळं ऑनलाईन असतं, कागदोपत्री सगळं ऑनलाईन असल्यामुळं कोणाला किती कर्ज दिलं, कोणाला काय दिलं. खरं तर हा सगळा प्रकार जेव्हा बँकेचं आर्थिक वर्ष शेवटचं असतं तिथेच सगळ्यांना कळतं की कुणाला आपण किती कर्ज दिलेलं आहे, त्याची परतफेड येणारी काय आहे, त्याची जी काही इन्कम काय आहे, त्याचे हप्ते काय आहेत, हे कोणाकडून किती आले, कोण थकबाकीदार आहे, कोणाला किती कर्ज दिले आणि कसं कायदेशीर दिलं, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं वर्षाच्या शेवटच्या आर्थिक शेवटच्या महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कळतायत. मार्चमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कळतायत. मात्र कुणालाही कळल्या नाहीत. जेव्हा मराठी महाराष्ट्रानं बातमी केली तेव्हा मात्र पूर्णवादीचे सगळे संचालक मंडळ खडबडून जागे झाले आणि उठसूट तिकडे जालन्याला गेले. तिथं जाऊन त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळल्या म्हणण्यापेक्षा अगोदरच माहिती होत्या की काय, आणि म्हणून मराठी महाराष्ट्राची बातमी आल्यानंतर खडबडून जागे करून कागदोपत्री जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करत होते की काय, असा सवाल उपस्थित झालेला आहे. मुळामध्ये बँकेच्या संचालक मंडळांना या सगळ्या गोष्टी माहिती असतातच. बँकेच्या ज्या काही बैठका होतात, जे काही सगळ्या गोष्टी कायदेशीर पद्धतीने होतात, ज्या रेकॉर्डवर येतात तेव्हाच सगळ्या गोष्टी माहीत असतात. बँकेचे मुख्य CEO असतील त्यांच्याकडे सुद्धा या सगळ्या गोष्टींची माहिती असते. याचा अर्थ या भ्रष्टाचारामध्ये, या गैरव्यवहारामध्ये कुठला एखादा कर्जदार किंवा मग कुठला एखादा कुरंगळ जो वेअरहाऊसचा मालक आहे तोच दोषी नसून बँकेचे संचालक, बँकेचे जे काही व्यवहार करणारे लोक आहे, मग त्याच्यामध्ये मॅनेजर असतील, व्यवस्थापक असतील, CEO असतील, जनरल मॅनेजर असतील, त्या शाखेचा जो मॅनेजर असेल त्याने असेल, या सगळ्या गोष्टी करण्याला, गैरव्यवहार करण्याला हे जबाबदार आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. संचालक मंडळांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतील नसतील माहीत नाही, मात्र त्यांना कदाचित माहिती असाव्यात, आणि नसतील तर त्यांनी पदावर राहायचं कशाला. जर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहितीच होत नसतील, बँक गैरव्यवहार करत असेल आणि ते पुढे येणाऱ्या काळामध्ये अडचणीत येणार असतील तर अशा पदावर ते का राहतात, आणि राहत असतील, या सगळ्या गोष्टी होऊनही ते राहत असतील, त्याच्यामध्ये काहीतरी हिस्सा वाटा असल्याशिवाय ते राहत नाहीत असं म्हणणं गैर ठरणार नाही. त्यामुळे बँकेमध्ये गैरव्यवहार झालेला आहे. ठेवीदारांनी ठरवायचं आहे त्यांना नेमकं काय करायचं आहे, की अशाच पद्धतीनं ज्ञानराधा बँक झाली. ज्ञानराधाच्या बँकेमध्ये सुद्धा आता सांगितलं जात आहे पूर्णवादी फार मोठं युनिट आहे, फार मोठे काय त्यांनी काहीतरीच नावं सांगितलेली आहे, त्याला फार मोठं युनिट आहे. असंच युनिट तुमच्यापेक्षा मोठं युनिट असलेलं ज्ञानराधाच होतं. तुमचं 1500 कोटीचं सांगितलं, काहीतरी ज्ञानराधाचं 2-2.5 कोटी रुपयांचं, 2-2.5 हजार कोटी रुपयांचं त्यांचं टर्नओव्हर त्यांची बँक होती. मात्र ती सुद्धा डबघाईला आली, बुडाली. कशामुळे डबघाईला आलेली आहे? लोकांनी वेडेपणामध्ये जाऊन लोकांनी पैसे काढलेले नाहीत. तुमचा काळा बाजार, ज्ञानराधाचा काळा बाजार लोकांच्या लक्षात आला आणि आपले पैसे बुडणार आहेत म्हणून लोक त्या ठिकाणी गेले. आणि तसाच प्रकार पूर्णवादी करत आहे. पूर्णवादीने कुठल्या तरी बँकेच्या शाखेच्या इमारतीसाठी कुठली तरी जमीन घेतलेली आहे, ती येणाऱ्या काळामध्ये माहिती माझ्याकडे येईल. म्हणजे पूर्णवादीच्या कुठल्या तालुक्यातल्या आणि कुठल्या शाखेमध्ये नेमका काय प्रकार चाललेला आहे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मराठी महाराष्ट्राकडे येत आहे. येणाऱ्या काळामध्ये ती तुम्हाला माहिती दिली जाईल. पूर्णवादीकडून जरी दिशाभूल करणारे स्टेटमेंट, दिशाभूल करणारे आव्हानं येणार असतील तरी ग्राहकांनी त्यांचे पैसे शाबूत आहेत का, त्यांचे पैसे सुरक्षित आहेत का
हे पाहिलं पाहिजे. कारण मागच्या काळामध्ये नांदामध्ये जे झालं, बाकीच्या ज्या काही पतसंस्था आहेत, ज्या कोणी मल्टीस्टेट होत्या, त्यांच्यामध्ये जे काही झालं हे इथं पूर्णवादीमध्ये होऊ नये यासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. तुम्हाला या संदर्भामध्ये काही माहिती असेल, मी एक कॉमेंट वाचली की ही बँक ठराविक लोकांना कर्ज देते, चांगल्या लोकांना कर्ज देत नाही. जसं की त्यांनी कुठल्या तरी ट्रेडर्सला जे मान्यता नाही, त्यांच्याकडे लायसन नाहीत, अशा लोकांना जे आहे ते कर्ज दिलं. ही फाईल माझ्याकडे आहे. त्या लोकांना कुठेही मान्यता नाही अशा लोकांना कोट्यवधी रुपयांचं कर्ज दिलं. सामान्य लोकांनाही कर्ज देत नाहीत असं तिथं म्हणणं होतं. या सगळ्या गोष्टी कोणाकडे काही माहिती असेल तर मराठी महाराष्ट्रापर्यंत पोहोचवा. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसेल बारक्या अक्षरामध्ये. नसेल तर 9405 3592 66 हा माझा नंबर आहे. या नंबरवर तुमची माहिती पाठवा. तुमची माहिती दिलेली, तुमची गुप्तता पाळली जाईल. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्याची जबाबदारी मराठी महाराष्ट्र असेल. या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही मराठी महाराष्ट्राच्या कॉमेंट बॉक्समध्ये स्वच्छ शब्दामध्ये तुमचं मत नोंदवा, पारदर्शक लिहा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.